आणि म्हणून अशा प्रकारे मननात मनुष्य इति स्वभावजम, जो आपल्या जीवनामध्ये मनन करतो, चिंतन करतो आणि त्याच्या शास्त्रीत, शास्त्र कोणाला तर शास्त्र जो आपल्या जीवनामध्ये मनन आणि चिंतन करतो त्याच्यासाठी हे संपूर्ण शास्त्र. बाकी सोनासाठी शास्त्राचा काहीही उपयोग नाही. आणि म्हणून या ठिकाणी त्यांच्यासाठी आचार्य काय सांगतात, मग त्या सर्वांसाठी आचार्यांनी शास्त्राचा जो असणारा मार्ग मागच्या पाठातून सांगितला, वेदो नित्यम अधीयताम, की आपण काय केलं पाहिजे तर सर्वात प्रथम जो शास्त्र आहे त्या शास्त्राचं शिक्षण अथवा त्या शास्त्राचं आपण काय केलं पाहिजे, सर्वात प्रथम अध्ययन आपल्या जीवनामध्ये केलं पाहिजे. आणि म्हणून ते अध्ययन झाल्यानंतर शास्त्राचं यथाविध आपण अध्ययन केलं. मग अध्ययन केल्यानंतर असणारी दुसरी पायरी आचार्य आपल्याला सांगतात, तद उदितम कर्म स्वनुष्ठीयताम, की त्याच्याद्वारे शास्त्राने आपल्याला जे काही सांगितलंय, शास्त्राच्या द्वारे जी काही आपल्याला कर्म सांगितली गेलेली आहे त्या सर्व कर्मांचं जीवनामध्ये आपण अनुष्ठान केलं पाहिजे. म्हणजे नुसतं शास्त्र शिकला आणि सोडून दिलं तर असं नाही, तर शास्त्र शिकल्यानंतर जे काही आपण शिकलेलो आहोत त्या सर्व गोष्टींचं आपल्या जीवनामध्ये आपण अनुष्ठान केलं पाहिजे. म्हणजे मग आपल्याला चांगलं काय वाईट काय हे जीवनामध्ये कळतं. म्हणून गीता सांगते काय, तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. कशासाठी, कार्यव्यवस्थितौ. काही जरी जीवनामध्ये करायचं असेल तर काय केलं पाहिजे, त्याच्यासाठी शास्त्रच प्रमाण आपल्याला पाहिजे. शास्त्राने सगळ्या गोष्टी आपल्याला सांगून ठेवल्यात, काय करायचंय काय करायचं नाही. म्हणून तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्यव्यवस्थितौ. आणि म्हणून कारण जे लोक अशा प्रकारे आपलं जीवन शास्त्र प्रतिपादित कर्म करत असतात त्यांना जीवनामध्ये सिद्धी प्राप्त होते. आणि जे लोक आपल्या जीवनामध्ये शास्त्र प्रतिपादित कर्म न करता खाओ पिओ मजा करो व्यसनेन च मूर्खाणाम निद्रया कलहेन च. सुंदर सांगितलं शास्त्राने. काव्य शास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम, की जो धीमान म्हणजे जो बुद्धिमान आहे तो कसा आपलं जीवन यापन करतो, काव्यशास्त्र विनोदेन. अनेक ज्यावेळेस जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे अनेक प्रकारची काव्य शास्त्र याचा अध्ययन करत राहील विनोदेनं. आणि त्यामधनं काय करेल, तो आनंद जो आहे तो आनंद आपल्या जीवनामध्ये प्राप्त करत राहील. धीमताम जे बुद्धिमान आहे. आणि जे मूर्ख आहेत ते व्यसनेन च मूर्खाणाम निद्रया कलहेन च, की जे मूर्ख आहेत जे शास्त्र शिकलेले नाहीत मग ते काय करतात, जीवनामध्ये आपला वेळ जो आहे तो वेळ कसा यापन करतात, व्यसन. सगळ्यात प्रथम काय होतं, त्यांना व्यसनाची प्राप्ती होते. नंतर व्यसनेच च मूर्खाणाम निद्रया आणि कलहेन च. व्यसन, निद्रा आणि तिसरं कलह म्हणजे भांडणं. थोडक्या गोष्टीवरनं जीवनामध्ये भांडणं करत बसणे. अशा प्रकारे आपल्या जीवनाचा काल घालवतात.
आणि मग असे जे मूर्ख आहेत की जे आपल्या जीवनाचा जो काळ जो आहे तो कसा घालवतात, व्यसन, निद्रा आणि कलह याच्यामध्येच जे आपल्या जीवनाचा काल घालवतात त्यांना काय सांगितलं, पुन्हा गीता म्हणते यशास्त्र विधिमृत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखम न पराम गतिम. अशा प्रकारे जे आपल्या जीवनाचं कालव्यापन करतात त्यांना काय होतं, न सिद्धिम अवाप्नोति, ते या जीवनामध्ये ती सिद्धी अथवा त्या परमेश्वराला प्राप्त करू शकत नाही आणि त्यामुळे काय करतात, न सुखम न पराम गतिम, त्यांना या जीवनामध्ये सुद्धा सुख प्राप्त होत नाही. कायम तुम्ही जर पाहिलं तर कायम काय असतात, टेन्शनमध्येच असतात. काय कायांचा आता स्वभावच तसा असतो किंवा त्यांचा चेहराच असा असतो ना की तुम्ही कधीही पहा त्यांना, सुखाच्या प्रसंगात पहा, दुःखाच्या प्रसंगात पहा, सर्वसामान्य प्रसंगामध्ये पहा, पण त्यांचा चेहरा जो असतो हा कायम कसा असतो, एकदम असा चेहऱ्यावर असं त्यांचं टेन्शन आलेलं असतं. कसलं टेन्शन असतं ते फक्त त्यांनाच माहिती असतं. म्हणजे आनंदामध्ये सुद्धा काय असतात, ते टेन्शनमध्येच असतात. म्हणजे अशा प्रकारे जे मग त्यांना काय होतं, म्हणून शास्त्र काय सांगतं, न सुखम, सगळं असतं, पैसा अडका, भरपूर पैसा कमवत असतात, सकाळपासून रात्रीपर्यंत पैसाच कमवत असतात, सगळी सुखं असतात, बंगला गाडी सगळं सगळं, काय नाही अशी गोष्टच नाही, परंतु टेन्शन टेन्शन फ्री कधीच तुम्हाला ते दिसणार नाही. कायम 24 तास जेव्हा तुमची भेट होईल तेव्हा, किंवा सारखं काय, सारख्या चुका, सारखं ग्रॅमलिंग, अशा प्रकारे जे लोक राहतात, कोण की जे शास्त्राचं अनध्ययन करतात, शास्त्राचं अध्ययन करत नाही आणि आपला जीवनकाल यापन करतात. मग त्यांना काय, न सुखम न पराम गतिम, त्यांना या जीवनामध्ये सुद्धा सुखाची प्राप्ती होत नाही आणि त्यांना काय, परामगतीम, जे परामगती आहे, जे परमेश्वराची जी प्राप्ती आहे, त्या परमेश्वराची प्राप्तीसुद्धा त्यांना आपल्या जीवनामध्ये होत नाही. म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे, शास्त्रविहित तद उदितम कर्म स्वनुष्ठीयताम, आपल्या जीवनामध्ये आपण जी शास्त्राने आपल्याला जी कर्म सांगून दिलेली आहेत त्या सर्व कर्मांचं आपण जीवनामध्ये अनुष्ठान केलं पाहिजे. त्याच्यामध्ये संशयात्मक दृष्टीने पाहिलं नाही पाहिजे की असं का ते तसं का. संपूर्ण शास्त्र म्हणजे काय, शास्त्र म्हणजे एक विज्ञानच आहे. विज्ञान हा जो शब्द आहे हा विज्ञान शब्दमुळी हा आपल्या वेदामधलाच आहे. गीतेमध्येच येतो विज्ञान शब्द. ज्ञानम विज्ञानसहितम, विशेष ज्ञान, अनुभवयुक्त ज्ञानम, की त्या गोष्टीचं विज्ञान म्हणजे पूर्णपणे ओहापोह ज्याला म्हणतो आपण, विचार करून ती गोष्ट ऋषींनी, ऋषी म्हणजे काय, सगळे सायंटिस्टच होते, तुम्ही त्यांना प्राधान्य देताल, परंतु जे ऋषींनी जी विद्या आम्हाला सांगितली काय, हे सगळ्या गोष्टीचं ग्रहण कधी, कोणत्या वेळेस आरंभ होईल, कधी मध्य असेल, कधी मोक्ष असेल, पंचांग शास्त्रच सांगतं आम्हाला. त्याच्यासाठी हजारो लाखो रुपये संपत्ती व्यय करून काय सांगणार, तेच सांगणार की सूर्यग्रहण येव्हा आरंभ होईल आणि येव्हा संपेल. मग तेच जे आहे तेच आमच्या ऋषीमुनींनी काय केलं, पंचांगाच्या माध्यमातून कॅल्क्युलेशन. पंचांग म्हणजे काय, पंचांग म्हणजे या सृष्टीमध्ये असणाऱ्या प्रत्येक ग्रहाची असणारी एक गती आहे. बरोबर आहे. तुम्ही आता गुगलला इथनं समजा मला आळंदीला जायचं आहे तर मी गुगलला टाकलं तर ते तेवढं पण सांगतं, इथून तुम्हाला आळंदीला जायला इतका वेळ लागेल, एवढं किलोमीटर अंतर तुम्ही एवढ्या स्पीडमध्ये गेला तर एवढ्या वेळामध्ये तुम्ही आळंदीला पोहोचू शकता. बरोबर आहे. मग ते त्यांनी सांगितलं. मग हेच आहे, दुसरं काहीच नाही आहे. असणाऱ्या ग्रहांची प्रत्येकाचा जो ग्रह आहे हे काय करतायत, हे सगळे भ्रमण करत असतात. या प्रत्येकाची गती ठरलेली आहे, त्याच्यामध्ये कधीच बदल होत नाही. त्यांना आज कंटाळा आला आहे म्हणून सूर्य 6:02 आपला क्लास 5 मिनटं उशिरा चालू होईल, पण ते 6:01 सूर्योदय असेल तर 6:01 सूर्योदय होणार.
सूर्य कधीच म्हणत नाही की मी आता पावसाळा आहे थोडासा विश्रांती घेतो, नाही. ती त्याची गती जी आहे ही प्रत्येकाची गती ही ठरलेली असते. आणि म्हणून या संपूर्ण गतींचं काय केलं ऋषींनी? कॅल्क्युलेशन केलं. पंचांग म्हणजे काय? या संपूर्ण ग्रह नक्षत्र ही जी आहेत यांचं सगळं कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी बसवलं. आणि त्या कॅल्क्युलेशनच्या अनुषंगाने सजातीय आणि विजातीय म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ऊर्जा कशा निर्माण होतात हे फक्त त्यांनी त्याच्या माध्यमातून सांगितलं. पॉझिटिव्ह ज्यावेळेस वेळ असतील त्यावेळेस एखादं आपण कार्य केलं तर ते आपल्याला काय होतं? फलदायक होतं. आणि निगेटिव्ह वेव्ज असतील तेव्हा केलं तर त्याचं फल प्राप्त होत नाही. एवढंच आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही. आणि हे कोणी सांगितलं? हेच ऋषींनी. म्हणून विज्ञान हा जो शब्द आहे पण सगळ्या ज्या गोष्टी शास्त्राने ज्या ज्या आम्हाला गोष्टी सांगितल्या सगळ्या गोष्टी आम्हाला काय केलं? विचारपूर्वकच सांगितल्या. म्हणून दोन प्रकारे शास्त्राने विधी आणि निषेध काय काय सांगितलं शास्त्राने आम्हाला? एक विधी म्हणजे काय? तर कोणती कामं आपण जीवनामध्ये केली पाहिजे. आणि दुसरं निषेधात्मक कर्म म्हणजे काय केलं नाही पाहिजे. जीवनामध्ये आपण काय केलं पाहिजे त्याला आपण विधी म्हणतो की हे केलंच पाहिजे. अहर संध्या उपासीत यावज्जीवमग्निहोत्रम जुहुयात स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमतितव्यम. हे विधी झाले की प्रतिदिन सकाळी संध्यावंदना केली पाहिजे, परमेश्वराचं पूजन केलं पाहिजे, अग्निहोत्रादी कार्य केली पाहिजे. स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमतितव्यम. स्वाध्याय प्रवचन म्हणजे अध्ययन आणि अध्यापन. हे आपल्या जीवनामध्ये आपण दररोज करलेच पाहिजे. आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक म्हणजे कोणती कर्म? तर विधी लिखित की हे केलीच पाहिजे. अकरणे प्रत्यवाय पुढे जाऊन सांगतं शास्त्र की जर का तुम्ही ही केली नाही तर काय होणार आहे? तर त्यामुळे तुम्हाला प्रत्यवाय दोषाची प्राप्ती होणार आहे. आणि म्हणून तो प्रत्यवाय दोष आपल्याला लागू नये म्हणून जी विधिलिखित कर्म आहे की जी केलीच पाहिजे नित्य ती कर्म सांगितली. निषेधात्मक कर्म सांगितली की जी कर्म आपण कधीच जीवनामध्ये केली नाही पाहिजे. मग ती कोणती? न सुराम पिबेत न कलंजम भक्षये. न सुराम पिते म्हणजे दारू मद्य पिऊ नये, मांसाहार करू नये, अक्षयर्मा दिव्यैः द्यूतादी खेळू नये. हे सगळी काय? निषेधात्मक कर्म जीवनामध्ये ही आपल्या करू नये असे शास्त्र. म्हणजे शास्त्राने काय करायचं आणि काय करू नये हे संपूर्ण आपल्याला ज्याला काय म्हणतो आपण गाईडलाईन. अलग लक्षात आजच्या भाषेत सांगितलं तर काय ही गाईडलाईन कोणी दिली? आमच्या ऋषी मुनींनी आम्हाला प्राचीन कालापासूनच ही गाईडलाईन दिली. अरे बाबा तुला जर जायचं असेल तर ही तुझी गाईडलाईन. तद्विदितम कर्मस्वनुष्ठीयता. हीच कर्म तू जीवनामध्ये कर. आणि मग अशा प्रकारची असणारी जी शास्त्राने आम्हाला कर्म सांगितली त्यामध्ये शास्त्र प्रामुख्याने 4 प्रकारची कर्म आम्हाला सांगतं. किती? 4 प्रकारची. कोणती? नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त. किती? या 4 प्रकारची कर्म शास्त्र आम्हाला सांगत असतं. मग नित्यकर्म कोणती? अकरणे प्रत्यवाय. नित्य म्हणजे जे केली नाही तर आम्हाला काय होणार आहे? प्रत्यवाय दोषाची प्राप्ती होणार आहे. आणि म्हणून ही करणं भागच आहे. त्याला नो एक्सक्यूज की आज मी उशिरा उठलो, आज मला असं झालं, आज तसं झालं, काही नाही. कुठल्याही प्रकारचा एक्सक्यूज याच्यामध्ये नाही. ती नित्यकर्म. मग ती कोणती? संध्यावंदना, देवपूजा, अग्निहोत्र. ही जी काही कर्म आहेत ही संपूर्ण कर्म हे नित्य कर्म की जी आपल्याला जीवनामध्ये दररोज केलीच पाहिजे. हे नित्य कर्म. त्यानंतर दुसरी सांगितली नैमित्तिक कर्म. नैमित्तिक कर्म कोणती? म्हणजे निमित्ताच्या अनुषंगाने जे काय आपले मराठी महिने आहेत त्या प्रत्येक महिन्याच्या काही निमित्ताला
चैत्राच्या पहिल्या दिवसाला आपण पाडवा म्हणतो. अशा अनेक प्रकारची निमित्त आहे. पौर्णिमा, अमावस्या, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण, गणेशपूजन, महाशिवरात्री, हे सगळं काय आहे? हे निमित्त आहे. त्या त्या निमित्ताने मग काय करायचं आपल्याला? त्या त्या देवतेची उपासना किंवा तिथी कर्म त्या निमित्ताच्या अनुषंगाने. आता गणेश चतुर्थी येईल, मग काय करायचं आहे? किंवा आता श्रावण महिना आल्यानंतर काय करायचं आहे? तर श्रावणामध्ये अनेक प्रकारचं आपण काय करायचं आहे? अनुष्ठान, जप आपण करतो. नंतर गणपतीमध्ये गणेश चतुर्थीला गणपतीचं बस्थापन करायचं आहे. अनंत चतुर्दशीला विसर्जन करायचं. हे काय झालं? ही सगळी जी कर्म जी आहेत ही सगळी कर्म शास्त्र आणि नैमित्तिक कर्म म्हणून सांगितली. त्यानंतर काम्यकर्म सांगितली. काम्यकर्म कोणती? तर जी मनामध्ये कोणतीही कामना, मला हे करायचं आहे, मला ते पाहिजे, मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे, अशा प्रकारे मनामध्ये कामना ठेवून जी कर्म केली जातात त्या कर्मांना शास्त्र काम्यकर्म म्हणतं. आणि त्यानंतर सांगितलं प्रायश्चित्त कर्म. मग प्रायश्चित्त कर्म म्हणजे कोणती कर्म? तर आपण जीवन जगत असताना काही दोषामुळे अथवा अनवधानाने आपल्या हातून काही चुका होतात आणि एखाद्या दोषाची आपल्याला प्राप्ती होते आणि म्हणून त्या दोषांचं अपमार्जन, ते दोष घालविण्यासाठी म्हणून विशेष जप अनुष्ठान काय करतं? शास्त्राने आम्हाला सांगितलं आहे. त्या आपल्याला काय येतात? त्याला आपण म्हणतो प्रायश्चित्त कर्म. आणि अशा प्रकारची ही 4 प्रकारची कर्म आपल्याला जीवनात करणं अत्यंत गरजेचं आहे. तेच आचार्य सांगतात तदुदितम कर्मस्वनुष्ठीयताम. की शास्त्राने जी तुम्हाला ही कर्म सांगितलेली आहे त्या कर्माचं काय करा? तुम्ही जीवनामध्ये काय करा? अनुष्ठान करा. कारण का? कर्माची जी गती आहे ही कर्माची गती अत्यंत गहन आहे. ही कर्माची गती कोणालाच करली नाही. म्हणून गीता म्हणते गहना कर्मणो गती. गहन आहे अत्यंत. की ती कर्माची गती कोणालाच कधी कळली नाही. अत्यंत गहन असणारी जी कर्माची गती आहे ती कर्माची गती काय करते? मग ती कर्माची गती आम्हाला सुख आणि दुःखाची प्राप्ती करून देते. काय करते? सुख आणि दुःख आपण जी जीवनामध्ये भोगत असतो याला मूलभूत कारण का? का आम्ही सुख दुःख भोगतो किंवा का मी सुख भोगतो, का मी दुःख भोगतो, काय याचं मूलभूत कारण? जर ते मूलभूत कारण जर आपण पाहायला गेलो तर ते मूलभूत कारण म्हणजे कर्म. म्हणून काय म्हणतात? जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे भगवंत. भगवंत काय करतात? की ज्याप्रमाणे ज्याचं कर्म असेल त्याप्रमाणेच त्याला भगवंत त्याप्रमाणेच त्याला त्याचं फळ. चांगली कर्म केली आहे तर चांगलं कर्म चांगलं फळ देणार, वाईट कर्माचं वाईट फळ देणार. आणि म्हणून माऊलीसुद्धा त्या ठिकाणी सांगतात काय? तया सत्कर्मी रती वाढो. की आपली जी वृत्ती आहे मग काय झालं पाहिजे? ते आपली वृत्ती चांगल्या कर्मामध्ये गेली पाहिजे, सत्कर्म जीवनामध्ये झाली पाहिजे. म्हणजे सत्कर्म जीवनामध्ये झाली तर काय होणार आहे? मग आपल्याला त्याच्या अनुषंगाने त्याचं असणारं फळ मग काय? सुखा पुण्य याची आपल्याला प्राप्ती होणार आहे. आणि म्हणून आपण जीवनामध्ये जी सुख आणि दुःख अनुभवत असतो सगळेच जण आपण या दोनच गोष्टी अनुभवत असतो. कोणकोणते? एक तर सुख नाहीतर दुःख, सुख नाहीतर दुःख. आणि म्हणून ही सुख आणि ही दुःख जे आपण अनुभवत असतो
ही सुखदुःख अनुभवनाचं मूलभूत कारण, मूल काय त्याचा सिद्धांत, मूळ कशामुळे मी सुखी होतो, मी दुःखी होतो, काय कारण, तर याचं सगळ्याचं मूळ कारण म्हणजे कर्मसिद्धांत. काय कर्म सिद्धांत. आता कर्मविपाक, कर्मविपाक नावाचा एक मोठा ग्रंथ आहे की त्या ग्रंथामध्ये त्या कर्माच्या अनुषंगाने त्याला कोणकोणती फलं कशी प्राप्ती होते हे सगळं त्या कर्मविपाक, विपाक म्हणजे कर्म पक्व अवस्थेमध्ये आल्यानंतर म्हणजे फलोन्मुख झाल्यानंतर काय करतात, आपल्याला त्यांची असणारी फळं कोणती, सुख अथवा दुःख. म्हणून शास्त्र म्हणतं काय, सुखस्य दुःखस्य न कोपि दाता परो ददाती को बुद्धेशा. सुख आणि दुःखाचं कोणीही दा, त्याच्यामुळे झालं, त्याच्यामुळे असं झालं, तो नसता आला तर हे झालंच नसतं, तो आला म्हणून हे झालं. सातत्याने आपण आपल्याला काय सगळ्यात दुसऱ्यावर कुठल्याही गोष्टीचा दोषारोपण दुसऱ्यावर करणं अत्यंत सहज वाटतं. म्हणून शास्त्र म्हणतं सुखस्य दुःखस्य न कोपि दाता. त्याच्यामुळे मला सुख प्राप्त झालं, त्याच्यामुळे मला दुःख प्राप्त झालं. परो ददाती कुबुद्धी एषा, की दुसऱ्याच्या द्वारे मला ते सुख दुःख प्राप्त झालं हे असं समजणं सुद्धा काय, ते समजणं सुद्धा कुबुद्धी म्हणजे वाईट बुद्धी आहे. की त्याच्यामुळे दुसऱ्या त्याच्या निमित्त करून तो आला नसता किंवा त्याच्यामुळे माझ्या जीवनामध्ये असं झालं हे आपण जे समजतो ना, तर हे समजणं सुद्धा शास्त्र म्हणतंय कुबुद्धी आहे. मग काय, अहम करोति इति वृथाभिमानिनः. काय करतो, मी करतो, मी करतो, अहम करोति, हा काय वृथा अभिमानिनः, हा खोटा अभिमान आहे. आणि त्यामुळे आपण काय करतोय, स्वकर्म सूत्रेण ग्रथितो हि लोकः. की स्वकर्म सूत्रेण काय सांगितलं, अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे. स्वकर्म सूत्र, आपल्या कर्माच्या धाग्याने, स्वकर्म सूत्र त्याने काय करतोय, आपण आपल्यालाच बांधण्याचं काम करतोय. रेशमी किडा काय करतो, स्वतःच्या शरीरामधून असलेला आलेला तो द्रव्य त्याने काय करतो, आपल्याच भोवती तो कोश निर्माण करतो. आणि काय होतो, मग त्याच्यामध्येच तो काय होतो, बांधला जातो. अशा प्रकारे आपण काय करतो, तर आपण सुद्धा त्याचप्रमाणे अहम करोति, मी करतो, मी करतो असा वृथा म्हणजे खोटा अभिमान धरतो. आणि काय करतो, ती जी काय त्या अवस्थेमध्ये मी करतो, या अवस्थेमध्ये जी कर्म करतो तेच आपलं काय झालं, स्वकर्मसूत्र, आपल्या कर्माचा तो धागा झाला. आणि तो धागा काय करतो, मग आपल्याला तो धागा आपल्याला ग्रथितो हि लोकः, या नाही, हा कर्माचा धागा एवढा अनुस्यूत असतो, तो संचित, प्रारब्ध आणि आगामी. नुसतं या शरीरापुरता नाही राहतो त्याची लांबी, तर त्याची लांबी कुठे राहते, संचितपासून तो आरंभ होतो, प्रारब्धामध्ये येतो आणि पुढे आगामीकडे पण जातो. अशा प्रकारे स्वकर्म जे सूत्र आहे त्या स्वकर्म सूत्राने आपण स्वतःला जीवनामध्ये बांधण्याचं काम करतो. म्हणून यामधून आपल्या जीवनामध्ये जर आपली सुटका व्हावी असं जर आपल्याला वाटत असेल तर आचार्य काय म्हणतात, तदुदितम कर्मस्वनुष्ठीयता, की ज्या शास्त्रविहित जी कर्म आहे ती कशी, अहंकार भावनारहित नित्यकर्म करायचीच आहे या भावनेने, की याच्यामध्ये कुठलाच मला एक्सक्यूज नाही. अशा प्रकारे ती जी आपण कर्म जर करत गेलो तर त्या कर्माच्या द्वारे काय होणार आहे, त्या कर्माच्या द्वारे जाऊन पुढे चित्त शुद्धी होऊन परमेश्वराची प्राप्ती आपल्याला होणार आहे. आणि म्हणून पहिल्या चरणाच्या अनुषंगाने आचार्य आपल्याला दोन साधना सांगतात, शास्त्राचं अध्ययन
वेदो नित्यमधीयताम् अथवा त्या अनुषंगाने की वेदाला मान्यता देऊन रचित केलेले ग्रंथ, मग ते कोणतेही असो, गीता आहे, स्मृतिग्रंथ आहे, ज्ञानेश्वरी आहे, गाथा आहे, की ज्यांनी काय केलं, परमप्रमाण वेद यांनी ठरवलं. त्या ग्रंथांचं जीवनामध्ये सर्वप्रथम अध्ययन केलं पाहिजे आणि ते अध्ययन झाल्यानंतर तदुदितम कर्म स्वनुष्ठीयताम्, त्यांनी जे काही आपल्याला कर्म सांगितली, त्यांनी ज्या प्रकारे आपल्याला जीवन कसं यापन करायचं हे सांगितलं त्या ग्रंथाच्या माध्यमातून, तर त्या प्रकारे आपण आपलं जीवन यापन करायला शिकलं पाहिजे. म्हणून अशा प्रकारच्या पहिल्या 2 साधना आचार्य पहिल्या श्लोकाच्या पहिल्या चरणाच्या माध्यमातून आपल्याला देण्याचा प्रयत्न करतात. ओम तत्सत.